नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाने 9 जुलै 2026 रोजी काढलेल्या महत्त्वाच्या जी.आरची माहिती पाहणार आहोत। हा जी.आर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भातील आहे। सर्वप्रथम हे समजून घ्या की या जी.आरमध्ये शेतकऱ्यांची नवीन यादी किंवा कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली नाही। या जी.आरचा उद्देश म्हणजे कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात सुरक्षित आणि वेगाने पोहोचवण्यासाठी आवश्यक बँक खाते सुरू करण्यास मंजुरी देणे आहे। या योजनेमध्ये 3 प्रकारचे लाभ दिले जाणार आहेत। पहिला कर्जमाफी, दुसरा एकवेळ समझोता म्हणजेच OTS आणि तिसरा प्रोत्साहनपर लाभ। या योजनेची संपूर्ण अंमलबजावणी ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार आहे। महा-आय-टीच्या माध्यमातून आधार क्रमांकाच्या आधारे पात्र शेतकऱ्यांची निवड केली जाईल आणि त्यानंतर लाभाची रक्कम थेट संबंधित खात्यात DBT पद्धतीने पाठवली जाईल। आता या नवीन जी.आरमध्ये काय निर्णय घेण्यात आलेला आहे ते पाहू। तर महाराष्ट्र शासनाने बँक ऑफ महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट बिझनेस ब्रांच मुंबई येथे पूल बँक अकाउंट सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। हे खाते सहकार आयुक्त व निबंधक यांच्या नावाने उघडले जाणार आहे। याच खात्यातून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम पाठवली जाईल। आता या खात्याबाबत शासनाने काही महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाची अट म्हणजे कर्जमाफी, OTS आणि प्रोत्साहनपर लाभाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यातच जमा केली जाईल। कोणत्याही इतर खात्यात पैसे वळवले जाणार नाहीत। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे या पूल बँक अकाउंटमध्ये आलेला निधी 24 तासांपेक्षा जास्त काळ पडून राहता कामा नये। म्हणजेच पैसे शक्य तितक्या लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवणे आवश्यक आहे। शासनाने स्पष्ट सांगितले आहे की जे खाते फक्त या योजनेसाठीच वापरले जाईल, दुसऱ्या कोणत्याही कामासाठी या खात्याचा वापर करता येणार नाही। तर याशिवाय रोख वही अद्ययावत ठेवणे, खात्याचा मासिक ताळमेळ करणे, लेखापरीक्षण करणे, व्याजाची योग्य नोंद ठेवणे आणि शासनाच्या आर्थिक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहणार आहे। तसेच योजना पूर्ण झाल्यानंतर हे खाते बंद करावे। म्हणून मित्रांनो, हा जी.आर मधून एक गोष्ट स्पष्ट होते की शासनाने कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यासाठी बँकिंग व्यवस्था तयार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। परंतु या जी.आर मध्ये कोणत्याही शेतकऱ्याला किती कर्जमाफी मिळणार, या लाभार्थी यादी किंवा पैसे जमा होण्याची तारीख याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही। हा जी.आर केवळ निधी वितरणाची प्रक्रिया व्यवस्थित करण्यासाठीचा आहे। जर तुम्हाला अशा सरकारी योजना, जी.आर आणि शेतकरी योजनेची अचूक माहिती सर्वप्रथम हवी असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।